लक्ष्मी घराला ये हवी मला सासूबाई नाके डोळी नीटस बागाया सोबरी ओलांडून मापती नांदो आमुच्या घरी सासू मुख पाहण्याची झाली या जीवाला घाई मन हेच गीत गाई हवी एक सासूबाई जशी असते गवाई हवी एक सासूबाई सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थितः नमस्तस्यै नमस्तस्यै सासुबाई नमो नमः सासूबाई. अगं इतकी मार्कांकडे काय बघतेस? तू बघत राहिल्याने ते वाढणार नाहीयेत, कळलं का? वाढणार नाहीये ते मलाही माहिती, पण असं पाहत राहिलं ना की असा हुरूप येतो. हा, वहिनी, अजून कॉम्पिटिशन बाकी आहे. माहिती आहे हा मला, मी काय घाबरत नाही. आता ही आघाडी मी शेवटपर्यंत टिकवून दाखवते की नाही ते तू बघच. अजून आई कशा नाही आल्या? शी बाबा, खूप भूक लागली मला. या सासूबाई आसूबाईंत खाली का नाही आल्या? बरं, मी बोलवून आणते हा त्यांना. आज मी तुम्हाला सगळ्यांना नाश्ता करण्यापासून का थांबवलं ह्याचं आश्चर्य वाटलं असेल ना? त्याचं कारणही तसंच आहे. आज आपल्याकडे जे परीक्षक येणार आहेत ते आल्यानंतर आपण त्यांच्याबरोबर नाश्ता करायचा. आणि आजचे आपले परीक्षक आहेत सुप्रसिद्ध शेफ पराग कानेरे. अरे वा, कालच्या उरलेल्या जेवणापासून तुम्हाला नाश्ता बनवायचा आहे. हेच तुमचं आजचं टास्क आहे. तुमच्या पदार्थाची चव, तुम्ही बनवलेल्या पदार्थाची कुशलता, या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन ते त्यांच्या मनाने तुम्हाला मार्क्स देतील. तुमच्या तिघींपैकी जिला जास्त मार्क्स मिळतील ती अर्थातच आजच्या दिवसाची विजेती असेल. यासाठी तुमच्याकडे वेळ आहे फक्त 1 तास. एक तास? आता 8 वाजलेत. 9 वाजेपर्यंत आपले पाहुणे इथे पोहोचतील. 1 मिनिट, माझं बोलणं अजून पूर्ण झालेलं नाहीये. अहो पण तुम्हीच आता सांगितलं ना की पण मी पदार्थ कुठला बनवायचा हे अजून सांगितलेलं नाहीये. रात्रीच्या अन्नापासूनच काहीतरी बनवायचं आहे ना? मग आम्ही आमचं ठरवू. काशी, ही स्पर्धा आहे. इथे काय करायचं ते आधी ठरवलं जाईल आणि नंतर तुम्ही करायचंय. माझ्या हातात या 3 चिठ्ठ्या आहेत. या 3ही चिठ्ठ्यांमध्ये तुमच्या तिघींकरता एक मजकूर लिहिलेला आहे. तो तुम्ही वाचायचा आणि त्यानंतर समजून घ्यायचा आणि मग तुमची रेसिपी करायची. कम ऑन, स्टार्ट. मीरा, तुझा पहिला माणूस. चालेल वहिनी? हो हो. इंग्रजांची सेना पोत्यात, कधी उकळते जाळे खाली तर कधी जाते जात्यात. काय? मीरा, तू काय वाचलंय तुला तरी कळलं का? नाही. तिचं तिला कळायचं तेव्हा कळेल. तू तुझी चिठ्ठी उचल. सोनं दळून चंद्र बनविला, सूर्याच्या शेकाने त्यास फुलविला.
पाळी. ताजी असो वा शिळी ती कापली जाते, नसेल तर ती मात्र चुकल्यासारखं होते. तुमच्या तिघींच्याही चिठ्ठ्या वाचून झालेल्या आहेत. तुम्हाला जर याचा अर्थ कळला असेल तर तुम्ही रेसिपी बनवायला सुरुवात करा. तुमची वेळ सुरू झाली आहे. आबा पण नाही सांगितलं. बरं, आई काय म्हणाले की कालचा राहिलेला पदार्थ त्याच्यापैकी आपल्याला आजची रेसिपी बनवायची, बरोबर? मीरा, त्याचा या इंग्रजांच्या सेनेशी काय संबंध हे आहे? जे काही लिहिलंय तो असा पदार्थ आहे जो काल शिल्लक आहे, म्हणजे तो फ्रीज मध्ये असणार. फ्रीज मध्ये आधी चेक करूया म्हणजे आपल्याला क्लू मिळेल. रटा रटा काय शिस्त. भात. तुला माहिती होतं? मी कुठे बोललो? भात. तू चल, लाग, कामाला लाग. फोडणी घे. सोनं दळून काय हो? चंद्र चंद्र हा, सोनं दळून चंद्र. याच्या शेकाने त्याला फुलविला. कुठलं धान्य सोन्यासारखं दिसतं, त्याच्यापासून काय बनवतात त्याचा विचार करा. गहू. पीठ. पोळी. नाही, एक मिनिट. कोण बोललं? तू बोललीस ना? अहो नाही हो. मी पण नाही बोल. असू दे, वेळ कमी आहे. चल, पोळ्या आहेत. चला, 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 चला. ताजी असो वा शिळी, पुढे काय? विघ्नेश, काय अरे नेट वरून मिळेल का म्हणीचा अर्थ? न मिळालं काय झालं? कितीतरी साईट्स आहेत. अरे ही सासूबाईंनी बनवलेली म्हण आहे. घर बंद आणि विचार कर. ताजी असो वा शिळी, ताजी असो वा शिळी ती कापली जाते, म्हणजे ताजी. असेल तर ती चुकल्यासारखी होते. अरे गधड्या, पोळी बरोबर काय खातात? भाजी. उरलेली भाजी. विघ्नेश, फ्रीज मध्ये भाजी. चल 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 चल, घे घे. कॅश नेट तिकडे. मला अभिलाषा वहिनींनी एक फ्युजन चायनीज राईस शिकवलं होतं. उत्तम, पटकन करायला घे. एक मिनिट. अभिलाषा वहिनींनी मला शिकवलं होतं. मग त्यांच्याबरोबर स्पर्धा करते, मग त्यांची डिश मी कशी बनवू? ते मीरा. बरं नाही दिसत आणि परत त्या चिडल्या तर मला. मीरा, तू खूप तात्विक बोलतेस. हे बघ, तुला माहितीये गीतेत काय लिहिलंय? गीतेत असं लिहिलंय की युद्धाच्या वेळी आपल्या मित्राला सुद्धा आपल्याला शत्रू करता आलं पाहिजे. तेव्हा हा भात आपला मित्र आहे आणि अभिलाषा वहिनी शत्रू आहे. पटकन करायला घे. चल घे पटकन, जा गॅस लाव. आपल्याला फ्रीज मध्ये ही एवढी बटाट्याची भाजी मिळाली आहे. आता या भाजीचं काय करणार आहेस तू? हे जर मला माहिती असतं तर आतापर्यंत मी सुरुवात पण केली असती. मग सुचत नाहीये काय करते. विघ्नेश, काय ग? माझी एक मैत्रीण आहे मोना. हं. तिची कामवाली बाई अशा भाजीचं काहीतरी करते. पण काय करते ते कुठे माहिती आपल्याला? एक काम करूया, काय? मी तिला फोन करते आणि विचारते. प्लीज. हा मोना. बाय. काय म्हणाली ती? ब्रेड रोल. त्या तव्यावर असं तूप सोडून मस्तपैकी ती पोळी भाजून त्याचा पापड तयार करूया. नको तिथे तुमचं डोकं कशाला चालवताय तुम्ही? मला विचार करू दे ना. मलाच काहीतरी करावं लागणार आहे आता. काय करणार ते सांगा ती. आलेच आम्ही. अभिनंदन. कशाबद्दल? ग, तू हा राऊंड जिंकणार ही माझी खात्री आहे, म्हणून मी आधीच तुझं अभिनंदन करायला आले. मी जिंकणार आहे कशावरून? की मला गाफील ठेवण्याची तुमची काही चाल आहे? काय सगळं काही काय बोलतीयस तू? मला ती पोळीची रेसिपी मिळाली ना तेव्हाच मी बाद झाले होते. हा पण त्या मीराला जिंकायला देऊ नकोसा कॅश. तुला काहीतरी मीराचा बंदोबस्त करावा लागेल हा. म्हणजे कसं आहे ना, कितीही झालं तरी
आपण एकत्र सासूबाईंची लढत होतो ना. मला स्वतःला जिंकता जरी नाही आलं ना तरी समोरच्याला चांगलंच हरवता येतं. म्हणजे काल मी जिंकू नये म्हणून माझ्या हलव्यात तूच पाणी. छे वहिनी, तुमच्या बाबत मी असं कसं करेन? आणि वहिनी, एक गोष्ट मात्र खरी आहे, मी तर जिंकणारच आहे. त्या मीराची कशी वाट लावायची आहे ना ते मी बघतेच. कॅश, तुझं बोलणं मला अगदी पटतंय. बर, काल तू तो गाजरचा हलवा केलेलास ना, तो आहे का शिल्लक? हो आहे. मला देशील का? म्हणजे मला ना आता खावासा वाटतोय. म्हणजे ते बनवता बनवता मी जरा बाजूला खाईन. आणते. हा. बरं, आपल्याला प्रेझेंटेशन साठी बाउल पाहिजे ना, बघ खाली आहे का तो? इथे आहे. आहे आगे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय तुमची रेसिपी झाली? पण आज कॉम्पिटिशन मध्ये मी भाग नाही घेणार आहे. का? या कॉम्पिटिशन मध्ये मला बऱ्याच गोष्टी शिकायला बघायला मिळाल्या. सो एक मिनिट. म्हणजे मला नाही कळलं, तुम्हाला या कॉम्पिटिशन मधनं म्हणजे काही पदार्थ कसे बनवायचे हे शिकायला मिळालं का ते कसे बिघडवायचे हे शिकायला मिळालं? अरे कुठे काय थट्टा करावी हे कळत नाही का तुला? अरे असं काय बोललोय मी? माझी वहिनीच आहे ना ती. बहिणी असली तरी सुद्धा जरा सांभाळून बोलायचं ना. मीरा, तू जरा अतिरेकच करतेस हं? अरे अतिरेक काय केला मी? मग काय? हे बघ, तुझ्या काही बोलण्याने कुणालाही त्रास होऊ शकतो. तू अरे आता पण काय म्हणालास की बिघडवायला? मग मीरा, ते- मला एवढं कळत नाही का? पण तू सगळं काय सांगतेस मला? कशाला उगाच? अरे पण मी काय बोललो असं त्यांना? मी तुला काही सांगितलं तुला पटत नाही. एक तुला हवं मिनिट. ते- असं काही नाहीये. तुम्ही आपापसात भांडू नका. मी फक्त तुम्हाला ऑल द बेस्ट करण्यासाठी आले होते. डोंट वरी, आमचंही प्रेमच आहे ते. बरं, ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. बरं, मला तो चिली सॉस टाकायचा आहे. बरं, चमचा दे ना. थँक्यू. हा, तू जिंकणार. वेलकम. मॉर्निंग. गुड मॉर्निंग. वेलकम. गुड मॉर्निंग. मला ऍक्च्युली कळलंच नाही तुमचा फोन आला तेव्हा की काय प्रकार आहे. पण जेव्हा गायत्रींशी मला बोलणं आलं तेव्हा मला कळलं की काहीतरी स्पर्धा वगैरे आहे. हा, ऍक्च्युली ही घरातल्या घरात एक स्पर्धा आम्ही आयोजित केली आहे. शिळ्या अन्नातून एक नवीन पदार्थ तयार करायचा. इंटरेस्टिंग. ऍक्च्युली कसं आहे ना की आजकालच्या पिढीला अन्नाचं महत्व कळेनासं झालंय. त्यांना हे महत्व पटावं म्हणून खेळीमेळीच्या वातावरणात त्यांना हे आम्ही शिकवतो. दुसरं काहीही नाही. आता माझ्या सुनांनी आपापल्या कुवतीनुसार पदार्थ बनवलेत. तुम्ही टेस्ट करा आणि ठरवा. आजचे आपले परीक्षक आम्ही सारे खवय्ये मधले एक्सपर्ट शेफ पराग कान्हेरे आपल्याकडे आलेले आहेत. मी तुमची या लोकांशी ओळख करून देतो. गायत्रीजी नमस्कार. नमस्कार. हा माझा मुलगा विघ्नेश, हाय. त्याची बायको. हा माझा मुलगा प्रथमेश, त्याची बायको. हाय. आणि हा ऋषी, त्याची बायको. हाय. हाय. आता यांनी पदार्थ बनवले आहेत माझ्या तिन्ही सुनांनी. आणि मी आता त्याच्यावर तुटून पडतो. शुअर. भूक लागलीच आहे मला ऍक्च्युली. काय पदार्थ आहे? गाजर हलव्याची करंजी. ओ, बर. तो विघ्नेश, तुमच्या सौनी कुठली रेसिपी केली? ब्रेड रोल. ब्रेड रोल.
हाय, काय रेसिपी केली? फ्युजन चायनीज राईस. फ्युजन चायनीज राईस. काय झालं? ओ शिट. अरे बापरे, केस. अरे बापरे, ती स्पर्धा वगैरे बाजूला राहू द्या, पण मी मीराच्या वतीने सॉरी बोलते. सॉरी म्हणण्याची काही गरज नाहीये, कारण आमच्या इंडस्ट्रीमध्ये एखाद्या शेफकडनं ही चूक झाली असती तर त्याला सॉरी म्हणण्याचाही हक्क नसतो. पण आता तुमची ही स्पर्धा जी आहे त्या घरच्या गृहिणींची स्पर्धा आहे. चूक झालेली आहे, पण ही स्पर्धा गृहिणींची असल्यामुळे ती माफ करतो. थँक्यू. आता तुमच्या तिघींचे पदार्थ मी आता खाऊन पाहिले आणि आता वेळ आली तुम्हाला गुण देण्याची. स्पर्धेच्या नियमांना अनुसरून अभिलाषांनी काल उरलेल्या पदार्थांना एक नवीन रूप दिलेलं आहे, त्यामुळे तिला गुण मिळत आहेत. अरे वा, छान पदार्थ होता आणि ज्या पद्धतीने सगळ्या सामग्रीची ती जमवाजमव केलेली होती त्यातनं एक गृहिणी दिसून आली. हे त्याचं पहिलं कारण. आणि दुसरं कारण म्हणजे उरलेला गाजर हलवा, पोळी, साजूक तूप याचा परफेक्ट वापर करून एक सुंदर रेसिपी माझ्यासमोर तिने प्रेझेंट केली. आता दुसरी रेसिपी जी मी ट्राय केली ती म्हणजे काश्मीराने केलेली. तू केलं होतेस ब्रेड रोल. त्याला गुण मिळाले आहेत काश्मीरा. कसं आहे की फ्राय केलेला ब्रेड जो आहे तर ती ब्रेकफास्टसाठी हेल्दी रेसिपी होऊ शकत नाही. कारण एक, आणि त्याचं कारण दुसरं असं आहे की या रेसिपीनं नाविन्य अजिबात नाहीये. कारण तू फक्त ब्रेड घेतलास, त्याच्यामध्ये बटाट्याची भाजी स्टफ केलीस आणि त्याला फ्राय केलंस. तिसरा पदार्थ जो मी खाऊन पाहिला तो मीरानी केलेला होता आणि मीरानी फ्युजन चायनीज राईस केलेला होता. कसं आहे की आता तू जी रेसिपी केलेली आहेस त्याच्यामध्ये एकच गोष्ट काय खटकली ती म्हणजे कांद्याचा वापर. खूप प्रचंड प्रमाणात कांद्याचा वापर केलेला होतास, त्यामुळे काय झालं की बाकीच्या जिन्नसाची चव जी आहे तर ती अजिबात लागत नव्हती. वेल, आता याच्यामध्ये मला केस सापडला, त्याच्याबद्दल मी तुला माफ केलंच आहे. कारण कसं आहे की इंडस्ट्रीमध्ये आम्हाला त्याबद्दल माफी मिळत नाही. पण आता तुम्ही गृहिणी, तुमच्यावर या सगळ्या घराची जबाबदारी असते, तुमची धावपळ होत असते. मग दिवसभर घरातलं काम करत असताना त्या धावपळीत एखादी छोटीशी चूक होणं साहजिक आहे. आजची विजेती ठरलेली आहे अभिलाषा, कारण तिला 25 गुण मिळाले आहेत. रेसिपी फार सुरेख होती. कॉंग्रॅच्युलेशन्स अभिलाषा. चला गायत्रीजी, आता मी माझी जबाबदारी पार पडलेली आहे. वेल, आता मला प्लीज रजा द्या. थँक्यू. नमस्कार. उद्याची स्पर्धा तुमच्या तिघींसाठी खूप महत्वाची आहे. ज्यांनी आघाडी घेतली त्यांना आघाडी टिकवण्यासाठी आणि ज्यांना विशेष मार्क्स मिळालेले नाहीत त्यांना बरोबरी करण्यासाठी खूप झटावं लागणार आहे. तेव्हा उद्याचा टास्क तेवढाच इंटरेस्टिंग असणार आहे. ऑल द बेस्ट.